नमस्कार, मी विजया वामन आणि तुम्ही पाहतायत मराठी मंडळी। जिथे नाही कुणी तिथे राहू आम्ही या म्हणीप्रमाणे सध्या शरद पवार रणनीती आखतायत। ज्या विधानसभेच्या जागेबाबत वाद आहे किंवा ज्या जागेवर ठाकरेंच्या सेनेनं किंवा काँग्रेसनं दावा केलेला असेल अशा जागेवर सध्या शरद पवारांचं फारसं लक्ष नाहीये। पण जी जागा राष्ट्रवादीची होती आणि सध्या तिथला आमदार अजित पवार गटात आहे अशा विधानसभा मतदारसंघात पवारांनी पूर्ण ताकद पणाला लावली असं एकंदरीत दिसतंय। आता एकीकडे दादांच्या मंत्र्यांच्या विरोधात भाजपाचे माजी आमदार राहिलेल्या नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेऊन तगडा आव्हान निर्माण केलंय, तर दुसरीकडे भाजपचे डॅशिंग आमदार महेश लांडगे यांच्या विरुद्ध ठाकरेंच्या उमेदवाराला पवार बळ देतात। बघूयात पवारांची रणनीती काय सुरू आहे। उदगीर या विधानसभा मतदारसंघातील सलग 2 वेळा आमदार राहिलेले भाजपचे सुधाकर भालेकर यांनी आज शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला। याच मतदारसंघात सध्या संजय बनसोडे आमदार असून ते अजित पवार गटात आहेत। आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत संजय बनसोडे विरुद्ध सुधाकर भालेकर अशी लढत होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते। यावेळी मेहबूब शेख यांनी संजय बनसोडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत आला पंजा गेला संजा असं म्हणत निवडणुकीत पाडण्याची भाषा केली आहे। राष्ट्रवादीत इनकमिंग वाढलं असून आता भोसरीतील इच्छुकांनी पक्षाकडे रांग लावलेली आहे। मात्र शिवसेना ठाकरे गटानं दरम्यानच्या काळात बैठक घेतली आणि मशाल या चिन्हावर लढणाऱ्या उमेदवारांचेच काम करणार असा आक्रमक पवित्रा घेतला। यासह निष्ठावंत उमेदवाराला संधी द्यावी आणि संधी साधू लोकांना दूर ठेवावा असा आग्रह धरला जातोय। परिणामी भावी आमदार हा महाविकास आघाडीचाच असेल अशी भूमिका खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी घेतली होती। सर्व घडामोडी पाहता राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा भाजपमधून महाविकास आघाडीच्या वाटेवर असलेल्या इच्छुकांची पुरती अडचण झाली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे। यातच पिंपरी चिंचवड मधील 3ही विधानसभा मतदारसंघात महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून राजकीय हालचाली सुरू केल्या। अशातच भोसरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या प्रबळ दावेदार सुलभा उबाळे यांनी भोसरीमध्ये यंदा मशाल पेटू रुतलेल्या विकासाला नवदिशा देऊ असा संकल्प सोडलाय। त्याला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा साथ दिलेली आहे। मात्र भोसरीमध्ये आणखी एक नाव चर्चेत आहे, ते नाव आहे रवी लांडगे यांचं। मशालीकडून रवी लांडगे हे सध्या आमदार महेश लांडगे यांच्या विरोधामध्ये तयारी करतायत। रवी लांडगे हे भोसरीमधून बिनविरोध निवडून येणारे नेतृत्व आहे आणि अशामध्ये पुढच्या लांडगेला पुरून उरण्यासाठी समोर लांडगेच पाहिजे असा देखील जनसूर जो आहे तो भोसरीमध्ये दिसून येतोय आणि त्यामुळेच महेश लांडगे यांच्या विरोधात कुठेतरी रवी लांडगे हेच तग धरू शकतात अशाही चर्चा भोसरीमध्ये रंगताना दिसतात। याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। एकंदरीत सगळ्याच विधानसभा मतदारसंघांचं गणित बिघडणार आहे असं तर दिसून येत आहे। मात्र भोसरीमध्ये महेश लांडगे यांच्या विरोधात रवी लांडगे हे चालू शकतात का याबाबतही व्यक्त व्हा आणि पवार जे नेते फोडतायत ते नेते आमदार होऊ शकतायत का याबाबतही जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या मराठी मंडळी हे चॅनल जरूर सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। बाकी जय महाराष्ट्र।